जयंत पाटील भाजपसोबत येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता। जयंत पाटील शरीराने तिकडे, मात्र मनाने अजित पवारांसोबतच। संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक। सांगलीतल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दुपारी ही बैठक पार पडेल। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही, वैभव नाईक यांचा दावा। तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ही ग्वाही। रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर दुसरीकडे पक्षाने संधी दिली तर रावेरमधून पुन्हा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया खडसेंच्या सून आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांनी दिली। कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद हायकोर्टात। विजयस्तंभाची देखभाल करणाऱ्या पिढीजात जमादाराची हायकोर्टात याचिका। जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनाने पाठवलेल्या नोटिशीला दिलं आव्हान। राज्य सरकार रेव पार्टीतूनच निर्माण झालंय। संजय राऊतांचा आरोप। तर ड्रग्ज विरोधात कारवाया न करणाऱ्या विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।